सुरुवात केलेली, कारण आज आपल्या वालाचा पहिला खुडा आहे. तर फायनली आपला वाल आता चालू झालेला आहे आणि काल मकाला खत वगैरे टाकून पण झालेले, म्हणजे मकाचं कामगिरी आपली आवरली आहे आणि आता राहिली फक्त आपली वालाची. तर आज वालाचा पहिला खुडा आहे, पण वातावरण बघा वरती पूर्ण पावसाचं पॅक झालेलं आहे. पाऊस येतो की काय काहीच सांगता येणार नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं चालू आहे पटपट खुडून घेऊ. तर आज सकाळी जवळ 4 वाजेपासून उठलेलं आहे, कारण पोरांना पण सकाळच्या शाळेला जायचं होतं आणि वाल खुडायला आमची ड्युटी दोघांची. तर त्याच्यामुळं आता सुरुवात करायची वाल खुडायला. आणि याच्या अगोदर फक्त एक भाजी केली बरं का वालाची. सुरुवात म्हणजे खुडायला आलेला होता, पण जास्त काही मोठ्याल्या शेंगा नव्हत्या, त्याच्यामुळं थोड्याशा लहान लहानच होत्या आणि वजन देत नाही वाल. ज्यावेळेस वाल चांगलं त्याच्यामध्ये बी तयार होती ना, तेव्हाच वाल हा वजन देत असतो. तर त्याच्यामुळे तेव्हा काही खुडल्या नाही आणि आता खुडायला सुरुवात करायची. वारा पण खूप सुटलं आहे. वारा असल्यावर शक्यतो पाऊस येणार नाही, पण वातावरण भरपूर झालं आहे. कुणीकडून सुरुवात केली हो? त्या कडाने सुरुवात केली वाटतं, तिकडं बघा पहिल्या गल्लीत. तर आता किती वेळ जातो काहीच सांगता येणार नाही बरं का. खुडायला दोघंच जण आहे, त्याच्यामुळे शक्यतो जास्त वेळ जाईल, कदाचित दिवस पण खाईल. आणि त्या काही सरसकट नाही तोडायचे आपल्याला, जेवढ्या मोठ्या मोठ्या आहे ना तेवढ्याच तोडायचे. तर नाही बादल्या नाही, वट्ट्या करून खुडू. तर ते म्हणत होते बादल्या आणायच्या का, तर म्हटलं बादल्या नाही, वट्ट्या बांधूनच खुडू. कारण बादली काय दरवेळा खाली वाकायचं वर उभं राहायचं, खाली वाकायचं वर उभं राहायचं, त्यापेक्षा आहे ना एकदा वट्टी बांधून घेतली ना डोक्याला टेन्शन नाही, कडापर्यंत गल्ली जावंच तर. आणि इकडं तर आहेच गोण्या किंवा मग शक्यतो कॅरी बॅगमध्ये भरायचे. आणि आपल्याला काही मार्केटला न्यायचे नाही, आपल्याला पहिला खुडा हा बाजारमध्येच विकायचा आहे. आणि मागच्या वर्षी पण आम्ही पूर्ण टोटल 2 ते 2.5 लाखाचा वाल हा पूर्ण बाजारमध्येच विकला होता. तर मार्केटपेक्षा ना बाजारमध्ये भाव चांगला जातो, कारण कसं शेतकऱ्याचा माल हा कमी का भाव जाईना, पण मग फ्रेश माल असल्यामुळं लोक घेतात. तर त्याच्यामुळं. आणि मागच्या वर्षी आम्हाला तर फक्त 10 पांडव आलं होतं. 10 पांडामध्ये कंप्लीट 2 ते 2.5 लाख रुपये झाले होते. तर आता गणपती बाप्पाच्या कृपेने पहिला खुडा आहे, गणपती बाप्पाचं नाव घेऊनच करायचं आहे. तर बघू आता बाप्पा किती साथ देतो शेतकऱ्यांना. चला तर मग तुम्हाला मी शेंगा दाखवते बरं का, मागच्या कॅमेऱ्याने किती मोठाले झालेले आपल्या. मग आता तर शेंगा निम्म्याच खुडायच्या झाल्या आणि खूप पाऊस झाला. तर त्यांचं चालू आहे आता. वल्ल्या शेंगांना खराब होऊन जात्या, तर वल्ल्या शेंगा लोक घेती नाही, तर खुडायला तर द्यायची असं त्यांचं चालू आहे. मग आता काय करत्या काय माहिती, कारण मी तुम्हाला बोलले होते ना वातावरण भरपूर आहे पावसाचं, आणि नेमकं 2-2 साऱ्या खुडल्या आणि पाऊस आला. तर त्यांचं चालू आहे आता खुडायला थांबा, म्हणजे पूर्ण बाजारचा पण माल नाही आणि मार्केटचा पण माल नाही, असं तसं शेतकऱ्यांचं. तर निसर्गही शेतकऱ्यांची साथ देत नाही, सरकार पण साथ देत नाही. करायला गेलो एक आणि झालं एक. चला तर मग आता बघू खुडायचं होतं की नाही होत. तर बघा इतके मोठे मोठे शेंगा झाले, आणि ह्या पण कवळेच आहे बरं का अजून, पण त्यांचं चाललंय एकदा हाताळून जर दिल्या ना म्हणे तर शेंगा चांगल्या लागात्या. तर बघा इथं पण आहे. आणि यावेळची व्हरायटी ना आपली खूप भारी निघून गेलेली आहे. भरपूर शेंगा आहे, पूर्ण कांडोकांड शेंगा लागलेल्या वालाला आपल्या. आणि या अशा जर तोडून घेतल्या ना तर मग व्यवस्थित हाताळल्याने, म्हणजे यावेळेस जर कमीत कमी 20-25 किलो जर शेंगा निघाल्या ना, तर पुढच्या वेळेस त्याच्या दुप्पट निघायला पाहिजे, असं त्याचं पहिल्यापासून गणितच आहे. कारण दरवेळा आम्ही खुडीतोच ना, तर एक पहिल्या वेळेस 10 किलो जर निघाल तर दुसरा डायरेक्ट 20 ते 25 किलो शेंगा निघात्या. आणि ही तर व्हरायटी वेगळी आहे ना. शेंडे पण खुडायला आले बघा. तर पूर्ण असं ढवळा ढवळा फटक झालेले पूर्ण वाल. आणि नागाळी पण आहे बरं का, पण असं म्हणतात की नागाळी ही राहतीच. आणि काल औषध पण झालंय, लिक्विड पण सोडले. आता फक्त राहिली आपली वालाचं काम, शेंडे खुडायचे. तर बघू आता पूर्ण हे झाल्यावरच. आणि पूर्ण शेंड्यापर्यंत ये त्याला फुलं आहे. बघू मग आता. चला मग आम्ही घेतो वाल खुडून. तोपर्यंत तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी
चला तर मग घेतो आता आम्ही खुडून. तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब. तर फायनली आपल्या एवढ्या शेंगा निघालेल्या आहे बघा वालाच्या. तर कलर पण मस्त आहे आणि एवढ्या काय म्हणजे पहिलाच खुडा आहे बरं का. असं वाटत नव्हतं एवढ्या निघतील असं, कारण असं वाटत होतं काही 5-6 किलो निघतील, पण एवढी गोणी ही पूर्ण गच्च भरलेली आहे. आणि इकडं पण बघा 2 वट्ट्यांमध्ये वट्ट्या करून खुडलेले आहे, तर गोणीमध्ये काय टाकायला जागा नव्हती. हे बघा, तर याच्यात पण म्हणजे जर काटा करून बघितलं ना तर कमी कमी 15 ते 16 किलो निघतील. तर इथं घरी आणून आहे ना परत त्या निवडून पण घ्याव्या लागतात, कारण एक अर्धी जर किडीची गेली ना तर मग सगळ्या शेंगा खराब होऊन जात्या. त्याच्यामुळे घरी आणल्यानंतर परत खाली पूर्ण उतरून आणि निवडून आणि मगच परत पिशव्या भरायच्या. तर अजून पिशव्यांना काही सुरुवात केलेली नाही, त्याच्यामुळे गोणीच भरलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं जनावरांना चारा घ्यायला गेले तर अचानक कापता कापता असं काहीतरी खुरप्या विळ्यामध्ये आल्यासारखं वाटलं आणि खूप घाबरले. तर बघितलं तर खरंच खूप म्हणजे असं लहानसा कसा सापच होता. तर पावसाळ्याचा खरंच खूप जपून काम केलं पाहिजे, म्हणजे वेळ होती पण काळा नव्हता असंच काहीतरी म्हणता येईल. आणि 2 वेळा झालं बरं का मला असं, एकदा गवत कापताना झालं आणि आत्ता गवत कापताना पण असंच झालं. तर थोडंसंच कापलं त्याच्यानं मग मी आणि नंतर तर देऊन टाकली. म्हणजे अगोदर थोडंसं आणलेलं होतं पण म्हटलं एवढं काय होतं की नाही होतं. परत मग थोडंसं आणलं पण त्याच्यात पण असं झालं, तर परत नंतर मग मी काय आणलंच नाही. तर खूप अवघड आहे शेतकरी जीवन म्हटल्यावर. आणि पावसाळ्यामध्ये तर या अशा गोष्टींचा सामना करावाच लागतो, कारण कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. पण तरी असं वाटलं एवढं काय होणार नाही, पण तरी डबल मी गेलेच. पण असं साईडला करून पाहिलं तर कडकड आवाज होताच. म्हटलं त्यापेक्षा कापूनच नको, कारण कसं घरी कोणी राहतं ना राहतं, त्याच्यामुळं मग भीती वाटते एकट्या माणसाला सुद्धा काम करण्याची. 3 तास 3-3.5 तास गेला तेवढाच. मग आताशी तर पहिला खुडा आहे, अजून नाही. तर आत्ताच वाल खुडून आलोय आणि चारा पाणी करून आणि जस्ट बसलोय. किती बसला? 15. तर बघा आपला वाल पण खुडायचा झालेला आहे, जनावरांना चारा पाणी पण झालं आहे. तर आजचा दिवस पूर्ण त्याच्यामध्येच गेला. तर पहिलेच खुडायला आपल्या 15 किलो शेंगा निघालेले आहे बघा. तर मागच्याच एवढं नव्हतं निघालं, मागची जी व्हरायटी होती ना आपली, तर त्याला फक्त 4 का 5 किलो निघाले त्या पहिल्या खुड्याला. तर आता कंप्लीट 15 म्हणजे 15 किलो थोडंसं वरती ना, अर्धा 15.5 किलो निघालेलं आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.